घडवल्यानंतर आणि खरोखर ती श्वास जीवनी श्वास म्हणायचं त्याला प्रगटीकरणाने सांगितले जीवनी श्वास फुकला आणि खरोखर आदामानं देवाचंच ऐकत आला बघा. आपण येशू ख्रिस्ताची जिवंत लेकरं आहे, जिवंत देव बापाची लेकरं आहे. आपण देवाचंच ऐकायचं आहे, सैतानाच्या आहारी जाता कामा नये. बघा ज्या वेळेला श्वास फुटला देवाचंच आदाम ऐकत गेला, देवाचंच हवा ऐकत गेली. कारण आदाम तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे सगळं आदाम हवाची. ज्या वेळेला आदामाला देव बोलला खरोखर ती 6 दिवस जग सृष्टी निर्माण केली उत्पत्तीच्या अध्यायामध्ये. सगळ्यात 7व्या दिवशी विश्रांतीचा केला, 6व्या दिवशी आदामाला तयार केलं, हवेला लगेच तयार निर्माण केलं. आणि त्या ज्या एदेन बागेचे जीवनी झाड होतं त्या बागेमध्ये एदेन बागेमध्ये असं झालं की तुम्हाला कधी भूक लागणार नाही. फळ सुंदर होती नाही, फळ सुंदर आहे, तुम्हाला भूक लागणार नाही. फक्त त्याचं असं आहे की बघा तुम्ही आता एक उदाहरण देतो. आपण चर्चमध्ये गेलो नाही बघा, आपल्या घरच्या सगळे आपल्या जे लागणार टेन्शन, आपलं जे टेन्शन असं काय हे असं चर्चमध्ये गेल्यानंतर बघा सगळं विसरून जातोय. आपण सगळं विसरून जातोय बघा. चर्चमध्ये गेल्यानंतर सगळं विसरून, कारण देवाचा पवित्र आत्मा तिथे वास करत असतो. चर्चमध्ये देवाचा आत्मा वास करत असतो. प्रत्येकाचे आर्थिक संकट, दुःख, काय टेन्शन, वादविवाद, भांडण सगळं विसरून आपण काय केलेलं देवानं ज्या वेळेला आपण देवाच्या मंदिरात पायरीमध्ये आत गेलो असतो सगळं आपलं टेन्शन गेलेलं असतं. तेव्हा काय झालेलं असतं आपण देवाची आणि आपलं कॉन्टॅक्ट झालं असतं, एकत्र राहणे देवाचं. म्हणता देव काय म्हणतो माहिती आहे का, मी ब्रदरांना बोललो की देव आपल्याला फक्त पवित्र मंदिरामध्ये घरामध्ये आपण देवाच्या आराधना सुवार्ता करायचा आहे. फक्त देवाला आपण काय करायचं आहे पवित्र मंदिरामध्ये बघायचं आहे. आता जे वचन आहे मी सांगतो तुम्हाला की देव आपल्याला देवाचं रूप आपल्याला पाहायचं असलं तर पवित्र मंदिरामध्ये. देव म्हणते ती कधी आता आपली आराधना झाली त्या आराधनेमध्ये सुद्धा देव म्हणते माझं फक्त जिथे 2 किंवा 3 आहे तिथे मी आज हजर आहे. मी सांगितलं खरोखर देवाच्या प्रार्थनेमध्ये हजर आहे असा आमचा पूर्णपणे विश्वास आहे. बघा ब्रदर येता मी घरात बाहेर इकडे यायला लागलो. आमचा बोलून एक मला सांगितलं की येशया 54 खरोखर मला सांगितलं की येशया 54. आता तुम्हाला सांगा मी आमचं बोललो सुद्धा आता त्या प्रार्थनेमध्ये आम्ही प्रार्थना केली की तुम्हाला मी एकदम सांगितलेलं होतं खरोखर ते वचनात वाढा लागला, प्रार्थनेत वाढा लागला. खरोखर तो सुद्धा आता घरोघरी घरात प्रार्थना सुरू हे करतोय. तर तिला मला मी म्हटलं प्रार्थना आहे म्हटलं ब्रदरांच्या घरी चालू. येशया 54 खरोखर मला आनंद वाटला की येशया 54 बघायचं म्हटलं तर मला म्हटलं की येशया 54 बघ आणि काढा मिनिट येशया 54. तर ते म्हटलं की खरोखर देव आपला किती चांगला आहे. येशया 54 बर. कारण पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या धरतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ठरणार नाही. बघा पित्या काय म्हणतो आपल्याला, माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. कारण माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही, कारण शांतीचा करार हलणार नाही. का बघा असे तुझवर मी करुणा करणारा परमेश्वर म्हणतोय. कारण का माहिती का आपण जीवन देवाचे लेकरं आहे. आपलं जी वाढवडीला आपण ख्रिस्तावर वाढलेली आहे त्याप्रमाणे आपली देवाची दया हटणार. दया आपण प्रार्थनेमध्ये म्हटलं देवा आपल्याकडे बघत राहणार आहे. तुम्हाला कोणते अडचण येते कोणते संकट येते फक्त बायबल वचन करायचं आहे. बघा देव म्हणतोय प्रभू परमेश्वर म्हणतोय की स्वतःच माझं वचन झालं की बघा मी तुम्हाला कोणतं वचन बोललो स्तोत्रसंहिता वचन मी बोललो की नीतिमानाबद्दल काय जो मनाने जो अंतःकरणाने शुद्ध देवाला पाहतील. बघा किती सुंदर, जो अंतःकरणाने शुद्ध तो देवाला पाहतील. मला जाता मी सांगितले ब्रदरांनी काल रात्री की मी ती महाप्रभू पास्टर साहेब बोलले ना ते मी तुम्हाला इथे बोलणार होतो. बघा ते वचनामध्ये जे अंतःकरणाने शुद्ध ते देवाला पाहतील. मग आपल्या देवाला कधी बघायचं माहिती का आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, आपलं अंतःकरण चांगलं, आपल्या अंतःकरणामध्ये भांडण तंटा वादविवाद मनामध्ये काय दुष्टपणा पाप म्हणून काय ठेवायचं नाही तर आपण देवाला पाहणार आहे. मग बघा ज्या वेळेला येशू ख्रिस्त रस्त्याने जात असताना खरोखर त्या आंधळ्याला व्यक्तीला जो रस्त्यावर बसलेला असता त्याने येशूला हाक मारली की हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. खरोखर आपला देवबापाचं वचन वाचलं की तो दया करणारा देव आपला आहे, खरोखर दया करणार आहे. आणि सांगायचं विशेष की देव खरोखर तिथे तिने सांगितले की आजारी लोक होते कारण देवाच्या पाठीमागे सगळे आजारी लोकच होते. जी दुःख संकट होती कोणाही मागे काय व्याप त्रास काय असेल त्यासाठी ती सगळी लोक द्यायचे. बघा
बायबलमध्ये मी सुद्धा सांगितले आहे की श्रीमंत लोक देवाच्या मागे लागले नाहीत. तिने त्यांचा वेगळाच मार्ग धरलेला होता. तिने त्यांचा वेगळा गोरगरीब लोक देवाच्या मार्गात राहिलेले. हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. बघा खरोखर देवाने त्याच्यावर दया केलेली आहे. दया अशी केलेली आहे की त्याला बोल म्हटलं मी तुझ्यासाठी काय करू. ते फक्त काय मागितलं माहितीये का, मला दृष्टी हवी आहे म्हटलेला. मला फक्त दृष्टी हवी. कशासाठी पाहिजे, मला तुला बघायचं. कारण काय झालं सांगतो मग की त्या अंधारा जो रस्त्यावर रस्त्यावर बसलेला होता ना मनुष्य, तो काय म्हटला माहितीये का, बायबलचं वचन सांगते काय माहितीये का, मला माझी पुन्हा दृष्टी हवी असं मी सांगितलेलं आहे. पुन्हा मग ह्याच्या आधी दृष्टी असली पाहिजे. ह्याच्या आधी त्या आंधळ्या व्यक्तीला दृष्टी पाहिजे असल्या पुन्हा शब्द टाकलेला आहे. मला पुन्हा माझी दृष्टी हवी पाहिजे. अरे मग मी कोड्यात पडलो, मी ह्याला आधी दृष्टी असली पाहिजे. मग येशू ख्रिस्ताने सुद्धा पुन्हा एक वाक्य दिले बघा, मी तुला दृष्टी देतोय, पण ह्यापेक्षा जर तू आणि जर पाप केला तर ह्यापेक्षा तुझी वाईट दुर्दर्शन होणार. कारण का ते बायबलमध्ये सांगितलं का, ते मला माझी पुन्हा दृष्टी हवी म्हणून सांगितलं. मग येशू ख्रिस्त सुद्धा कसा बोलला की बाबा मी तुला दृष्टी देणार, पण सांगितलेलं काय, पण जर तू जर पापात जर पडलास तर ह्यापेक्षा तुझी वाईट दुर्दशा होणार. बघा पाप करत जायचं नाही, कारण आपण जीवन देवाचे लेकरा जीवन देऊ बापाचे. आपल्या आता वचन वाचलं की तिची दया आपल्यावर ढळणार नाही. दया ढळणार नाही का, जेव्हा देवानं मातीचा आपल्याला घडवला की जीवनी श्वास फुटला, फक्त आपण देवाचंच नाव घ्यायचं. देवाचंच नाव घ्यायचं आपल्या, कारण आपला जीवन देव बापा येशू ख्रिस्त त्याच्या मागेच आपण चालत जायचं. बघा आज खरोखर इथं बंधू, आता तुम्हाला मी साक्ष सांगतो, मला आता तुमच्या आधी येताना एका खालच्या बंधुवर्गाचा फोन आला पिंटू पांढरेचा की म्हटला माझी तुला साक्ष सांगायची बोल म्हटला. तर म्हटला काय झालं म्हटला की ते मित्र कांबळे कुटुंबाचा मुलगा होता, तो नदीत प्रार्थना करायला ही दोघं आंघोळी करताना, तर ते म्हटला तू काय अडचणीत आहेस काय, संकटात आहेस काय. ते होय म्हटलं मला माझी नोकरी गेली म्हटला. अरे असं झालं काय, तर त्या आपल्या नोकरी गेली काय. मग तो काय म्हटला तिथे मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो म्हटला. आणि म्हटलं कर म्हटलं. मग तू प्रार्थना करत उभा राहिला आणि त्या खडकावून सगळं चालू बरं का कोर्स सकाळचं मी प्रार्थना केली. तर म्हटला की त्या व्यक्तीचं मी नाव सांगितलं की ती कोण झांब्या मैत्रीला कोणतरी व्यक्ती असते म्हणजे कांबळी झांबर कोणतं राहतं. तर म्हटलं हो ठीक आहे म्हटलं. तर तू काय म्हटलं मी प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये म्हटलं तुला नोकरी मिळणार. शब्द एवढा बोलला आणि घरी गेला ह्याच्या मनात नाही ध्यानात नाही. आणि 2-2:30 वाजता त्याच्या मालकाचा फोन आला की तू कामावर ये. बघा किती मोठाच्या म्हणजे धन्यवाद. आणि काय म्हटलं ते पिंटूला म्हटलं खरोखर म्हटलं त्याने मला स्वतः सांगितलं की तर म्हटलं मी आमच्या ग्रुपमध्ये प्रार्थनाची दिसतं बघते ना खरोखर जीवन देवाची साक्ष आहे म्हटलं की सांगतो म्हटलं. तर तो त्या झांबरनं त्याला फोन केला की पिंटू म्हटलं सकाळी प्रार्थना केली आणि 3-4 वाजता मला मालकाचा फोन आला की कामावर ये. काम बघा किती जीवन देवाची साक्षी आहे आपल्या. कारण ते आपले साक्ष घडवणार आहे जीवन देव बापा आहे आपला प्रभू परमेश्वर. खरोखर आता जी काही लहान मुलांची आपल्या विद्यार्थ्यांची प्रार्थना चालू आहे मी खरोखर आपली सुंदर मी पेपर लिहिताना पेपर आला की पहिल्यांदा आपल्या देवाचं नाव घ्यायचं आणि पेपरला चालू करा. खरोखर देव आपल्याला सहाय्य मदत करणार. तुम्ही चांगल्या मार्गाने उत्तीर्ण कोणतर आपल्याला घडवणारा देव बाप आहे. देवाची इच्छा आहे की आपल्याला कोणतं घडवणार आहे देव कोणा कोणतं व्हायचं प्रत्येकाची इच्छा आहे. खरोखर तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही असं आपला जीवन देव बाप आहे. खरोखर मला ते पहिल्या दिवसाही सांगायचं आहे की देवबाप असं तसं आपला साधा सुद्धा देवबाप नाही. प्रत्येकाला म्हणतो की आज मी तुझ्या घरी येणार. जर काही सुद्धा म्हटलं की मी आज तुझ्या घरी येणार आहे. खरोखर देवाला आपल्या घरी घ्यायचं आहे. मला 100% खात्री आहे की प्रत्येकाच्या घरोघरी आपला देव आपला आला पाहिजे. प्रत्येकाला सांगायचं देव म्हटला की जगायला काय बघाय काय विषय हे वाटत नव्हतं. फक्त देव येशू ख्रिस्त कोण आहे कारण एवढं लोटांमध्ये एकटे लाखो लोक त्या पाठीमागे जायचं फक्त त्याला बघायचं होतं. आणि सगळी लोक त्याच्या मागे देवाच्या येशूच्या मागे लागले. कोणा बघायचं होतं म्हणताना बघायला गेला कारण देवाला माहित होतं की ते सगळं पाप आपणा सोडून माझ्या मागे येणार आहे. पण ती देवाने एकच शब्द येशूने बोलला की जकाया खाली उतर मी आज तुझ्या घरी येणार आहे. घरी हा शब्द टाकलेला आहे. आणि खरोखर त्याला इतका आनंद झाला. खरोखर आपण सुद्धा आपल्या घरी देवाला आज येशूला आणायचा आहे. इतका आनंद होणार आहे आपल्याला. आणि खरोखर आपल्या घरी ज्येष्ठ व्यक्ती ख्रिस्तात म्हणा वचन म्हणा प्रार्थना खरोखर देव प्रार्थना सुद्धा लागली वचनही घरात आपलं पाहिजे म्हटलं. खरोखर वचन यायचं आपले देव आपल्या सांगते. जकाच्या घरी आला आणि सांगितलं काय देवानं होय म्हटलं आज तुला तुझ्या पापापासून मुक्त केलेलं आहे म्हटलं. आज या घराला तारण त्याने लगेच कबूल केलं जकायाने की मी ज्याचं नाही ते सर परत करी 7 पट परत करून ते सांगितलेलं आहे. ज्यादा देतो म्हटला बरोबर त्याला इतका आनंद झाला. कारण काय देवाने त्याला स्वीकार कारण देव आपलं काय करतो मन आणि अंतकरण जाणणार देव ऐकलं.
आणि देवाची इच्छा आहे ह्या व्यक्तीकडून काय ते आपलं करून घ्यायचं आहे, ह्या व्यक्तीकडून काय ते करून घ्यायचं आहे. हे जे होते मला खरोखर बद्दल आनंद वाटला. आदित्यबद्दल आपल्या संडे स्कूलचा विद्यार्थी आहे. मला खरोखर त्यांनी सांगितलं की आपल्या ह्याच्या मम्मीने सांगितली, आनंद मामाने सांगितले की म्हटलं हे लहान मुलांना घडवणं इसा पाळसाचं तर आम्हाला इसा कंबोजला परवा वेळेला बोललो की लहान मुलांना घडवणं म्हटलं आमचं काम नाही, म्हटलं तुमचं किती मोठं काम करायला लागलं म्हटलं. आणि त्यात वेळेत वेळ काढून म्हटलं आम्ही वेळेत वेळ काढून सांगितलं की देवाचं वचन सांगते की जो पण माझ्या मागे कोण माझ्या सेवेत असेल त्याला देवाने सांगितलं मी मागे सुद्धा ओळख देणार नाही म्हटलं. इतक्या स्पीडनं पुढे पळायला पाहिजे का सगळं देव चांगले 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 करत जाणार देव. खरोखर आज आपली प्रार्थनेची सुरुवात केलेली आहे. खरोखर देवबाप इथं बसलेल्या हर एक व्यक्तीवर देवबाप आशीर्वाद करून सर्वांची इच्छा मागण्या खरोखर देव पूर्ण करणारा जीवन देवबाप आहे. आपण इथून पुढं आपण आणि अनेक लोक मुलं आपण या प्रार्थनेमध्ये आणायचं सुंदर रीतीने आपण हा कार्यक्रम राबवायचा. 40 दिवसाचाच नाही, आपण इथून पुढेही राबवत जायचं आहे. हां देवबाप करून इथे बसलेल्या हर एक व्यक्ती तुमचा इपुरान भरपूर आशीर्वाद देऊ. हां आपण प्रार्थना करू आणि प्रभूची प्रार्थना करू.